नमस्कार मित्रांनो, आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। आज बुधवार 8 मे 2024। आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आपण या चॅनलवरती असे रोज महाराष्ट्राचे हवामानाचा अंदाज देत असतो। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज जर का महाराष्ट्राचा हवामान अंदाज बघायला गेलं तर आज महाराष्ट्रातील काही भागामध्ये जोरदार असा पाऊस पडत आहे। त्यामध्ये लातूर जिल्ह्यातील उदगीर, देऊळघर या भागामध्ये जोरदार असा पाऊस पडत आहे। आज दुपारून या पावसाला सुरुवात होईल। काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हा पाऊस पडेल। सोबतच लागून असलेल्या नांदेड जिल्ह्याला सुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसताना आपल्याला दिसत आहे। नांदेड जिल्ह्यातील काही भागामध्ये सोबतच परभणी जिल्ह्यात सुद्धा काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसू शकतो। काही ठिकाणी गारपिटीची शक्यता सुद्धा हवामान विभागाने दिलेली आहे। मित्रांनो, आज दुपारून हा पाऊस असणार आहे। आज आणि उद्या 2 दिवस या वातावरण राहण्याची शक्यता आहे। सोबत जर आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की चंद्रपूर जिल्हा आणि गडचिरोली जिल्ह्याला सुद्धा जोरदार असा अवकाळी पावसाचा फटका बसत आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आहे। काही ठिकाणी गारपिटीची शक्यता सुद्धा हवामान विभागाने दिलेली आहे। सोबत लागून असलेल्या भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पाऊस पडण्याची शक्यता आहे। या भागामध्ये काही ठिकाणी गारपिटीची शक्यता सुद्धा हवामान विभागाने दिलेली आहे। हवामान विभागाने त्यामुळे सर्वांना या भागामधील सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। आपण जर पाहत असाल तर आपल्याला दिसेल की गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा या भागामध्ये अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसताना आपल्याला दिसत आहे। त्यासोबतच नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे। अमरावती, वर्धा या भागामध्ये काही ठिकाणी तुरळक प्रमाणात ढगाळ वातावरण राहणार आहे। पावसाची शक्यता फार कमी आहे। फक्त या भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। लातूर जिल्ह्याला सुद्धा अवकाळीचा पावसाचा फटका बसत आहे। त्यामध्ये उदगीर, औसा या भागामध्ये सुद्धा पाऊस पडत आहे। उर्वरित महाराष्ट्राचा विचार करायला गेला तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये तापमानामध्ये जोरदार वाढ झालेली आपल्याला दिसत आहे। काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचे सुद्धा ढगाळ वातावरण असणार आहे। पावसाची शक्यता बाकीच्या ठिकाणी फार कमी आहे। जसं आपण स्क्रीनवरती पाहत असाल आपल्याला दिसेल की बाकीच्या ठिकाणी पावसाचा पडण्याची शक्यता फार कमी आहे। अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद मित्रांनो।